नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रवा, बेसन अशा घरच्या साहित्यामध्ये खूप मस्त नाश्ता बनवतोय। तर यासाठी मी अर्धा कप इथे रवा घेतलाय। जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता। यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आहे। यानंतर अर्धा कप यामध्ये बेसन घातलंय। इथे आता मी अर्धा कप यामध्ये दही घालते। दह्याच्याच कपामध्ये मी इथे 1 कप पाणी घेतलंय, अर्ध घातलंय। मिक्स करूया। याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत। हे पीठ आपल्याला जास्त पातळही करायचं नाही आणि घट्टही नकोय। तर हे पहा, असं पीठ आपल्याला हवंय। आता हे 2 ते 3 मिनिटं मी असं फेटून घेते, ज्यामुळे हे पीठ छान हलकं होईल। आता हे आपण झाकून असंच बाजूला ठेवून देऊया 10 ते 15 मिनिटं, म्हणजे यामध्ये जो रवा आहे तो छान फुलेल। तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करूया। तर इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे, कच्चे बटाटे सोलून असे किसून पाण्यामध्ये ठेवले होते। 2 वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि यानंतर हे आपल्याला एका चाळणीमध्ये निथळत ठेवायचे आहेत। यातलं सगळं स्टार्च निघून गेलं आहे, त्यामुळे हे आता काळे पडणार नाहीत। आता बाजूला ठेवूया। इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा जिरं घातलं। जिरं तडतडलं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे। बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे। यानंतर यामध्ये मी किसलेलं आलं घातलं। आता हे सगळं तेलावरती 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। आता जो बटाटा आपण किसून ठेवला होता तो यामध्ये घालायचा आहे। बटाटा परतून घेऊया। आता यामध्ये मी फ्रोझन मटार घालते, अर्धी वाटी। सगळं एकत्र असं 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मसाले घालूया। तर इथे मी पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा धने जिरे पूड घालायची आहे। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते। अर्धा चमचा इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातले, कारण यामध्ये आपण हिरवी मिरची घातली आहे, त्यामुळे फक्त रंगासाठी इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया, परतून घेऊया। तर हे छान असं मी परतून घेतलं। आता यावरती झाकण ठेवायचं आहे। आता याला आपण 3 ते 4 मिनिटं वाफ काढूया, म्हणजे यामध्ये जो बटाटा आहे तो छान शिजेल। इथे आपण फ्रोझन मटार घेतला होता, त्यामुळे तो सुद्धा इथे सॉफ्ट झाला आहे आणि बटाटा सुद्धा शिजला आहे। यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे आपलं मस्त चटपटीत असं स्टफिंग तयार झालं आहे। आता हे जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया। तर यातला रवा छान फुलला आहे आणि आधीपेक्षा हे घट्ट झालं आहे। यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। मिक्स करूया। यामध्ये मी आता चिमूटभर बेकिंग सोडा घालते। तुम्हाला जर बेकिंग सोडा घालायचा नसेल तर तुम्ही ही पिठं रात्री अशी एकत्र करून ठेवू शकता आणि सकाळी त्यापासून ही रेसिपी बनवू शकता। मग तुम्हाला यामध्ये बेकिंग सोडा घालायची अजिबात गरज पडणार नाही। आता इथे मी गॅसवरती एक कढई गरम करत ठेवली आहे। यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। तेल असं सगळीकडे पसरवायचं आहे। आता यामध्ये आपण जे पीठ तयार केलं आहे ते घातलं 1 चमचा। यावरती आपण जे स्टफिंग तयार केलं आहे ते पसरवायचे।
खूप झटपट तयार होणारी अशी रेसिपी आहे। वरून मी पुन्हा पीठ घातलं आणि यामध्ये जे आपण स्टफिंग भरलं आहे ते खूप मस्त चटपटीत असं आहे, त्यामुळे चटणीची सुद्धा याबरोबर तुम्हाला गरज पडणार नाही। वरून मी थोडीशी कोथिंबीर घातली, यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स पसरवून घेतले दिसायला रेसिपी छान दिसावी म्हणून। आता यावरती झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटं हे एका बाजूने भाजून घेऊया। तर आता साधारण 3 मिनिटं झालेत, आपण पाहूया याला। इथे मी हे उलटून घेतलंय, पाहू शकता किती मस्त रंग आलाय। आता आपण हे दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊ। इथे मी थोडंसं तेल घातलंय पुन्हा। आता हे झाकून पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचे 2 ते 3 मिनिटं। तर हे दोन्ही बाजूने खरपूस असं भाजलं गेलंय। पहा हे दिसायला किती मस्त दिसतंय। काढून घेऊया। झटपट तयार होणारी अगदी मस्त अशी नाश्त्याची रेसिपी आहे। तर इथे मी टोमॅटो केचप बरोबर हे सर्व केलं आहे। याच्यामध्ये स्टफिंग आहे, त्यामुळे चटणीची सुद्धा गरज नाही आहे। मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा अगदी झटपट तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता। तर ही मस्त अशी इन्स्टंट नाश्त्याची रेसिपी नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।